सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गोरगरीब सामान्य रुग्णांना प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर हे नवसंजीवनी देणारे वैशिष्ट्यपूर्ण हॉस्पिटल म्हणून ठरत असल्याचे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रणधीर नाईक यांनी केले। शिराळा येथील संपर्क कार्यालयामध्ये प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या शिराळा तालुक्यातील मानद संचालकांना लेटर हेड व आयडी वितरण कार्यक्रमामध्ये नाईक बोलत होते। प्रथम स्वागत प्रास्ताविक सूर्यकांत रावते टाकवे माजी सरपंच यांनी केले, तर रघुनाथ पाटील, अर्जुन कुरणे यांनी मनोगत व्यक्त केले। नाईक पुढे म्हणाले, ग्रामीण भागातील सर्वसामान्य गोरगरीब लोकांसाठी चांगली आरोग्याची सेवा देण्यामध्ये प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर उरून इस्लामपूर येथे उभारणी करण्यामध्ये निशिकांत पाटील यांनी फार मोठे कष्ट घेतले आहेत। आज या हॉस्पिटलमध्ये अत्यंत माफक दरात व सर्व प्रकारच्या शासनाच्या योजना, यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व प्रकाश योजना अशा अनेक योजनेच्या माध्यमातून निदान व शस्त्रक्रिया करून गोरगरीब सामान्य लोकांना आरोग्याविषयी लाभ दिला जातो। निशिकांत दादा पाटील यांनी हॉस्पिटलच्या माध्यमातून शिराळा तालुक्यातून सामाजिक कार्यामध्ये काम करत असलेल्या अनेक मान्यवरांना मानद संचालकपदी निवड करून मानवतेची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे। आज दवाखान्यामध्ये उपचार घेत असताना गावातील अनेक कुटुंबांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे। अक्षरशः पैशासाठी फार मोठा संघर्ष करावा लागत आहे। त्यामुळे अशा वेळी त्या कुटुंबाला जर आपल्या माध्यमातून हातभार लागला तर निश्चित मानवतेची सेवा केल्याचा अभिमान आपल्याला वाटेल व त्या कुटुंबाला ही मदत झाल्याचे समाधान होईल, असे रणधीर नाईक यांनी सांगितले। यावेळी यशवंत ग्लुकोज संचालक रघुनाथ पाटील यांनी मनोगत व्यक्त केले, तर अर्जुन कुरणे, आनंदराव पाटील, भगवान मस्के, बाजीराव सपकाळ, सूर्यकांत रावते, प्रमोद पाटील, अमित कुंभार व शिराळा तालुक्यातील सर्व प्रकाश हॉस्पिटलचे नवनिर्वाचित मानद संचालक उपस्थित होते। सामान्य जनतेचा विश्वास सतर्क लाईव्ह न्यूज करिता शिराळा तालुका प्रतिनिधी श्री राजेंद्र गावडे। मोबाईल नंबर 7709585960।